Hello friends, welcome to our YouTube channel RK Academic Guide for Commerce Students. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12 कॉमर्स मधील फर्स्ट चॅप्टर इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट्स मधील सेकंड थेरी पार्ट पार्टनरशिप फायनल अकाउंट्स यामधील प्रिपरेशन ऑफ पार्टनरशिप फायनल अकाउंट्स पार्ट 5 बॅलन्स शीट एक्सप्लेन करणार आहोत. प्रिव्हियस पार्टमध्ये आपण प्रिपरेशन ऑफ पार्टनरशिप फायनल अकाउंट्स मधील फर्स्ट ट्रेडिंग अकाउंट, सेकंड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड थर्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड करंट अकाउंट एक्सप्लेन केलेले आहे. या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आज आपण प्रिपरेशन ऑफ पार्टनरशिप फायनल अकाउंट्समधील बॅलन्स शीट एक्सप्लेन करणार आहोत. यामध्ये फर्स्ट बॅलन्स शीट म्हणजे काय, सेकंड बॅलन्स शीट प्रिपेअर का करावी, थर्ड बॅलन्स शीट प्रिपेअर कशी करावी, फोर्थ बॅलन्स शीटच्या ॲसेट्स अँड लायबिलिटी साईडला कोणते कंटेंट्स येतात, अँड फिफ्थ बॅलन्स शीट क्लोज कशी करावी. हे 5 पॉईंट्स एक्सप्लेन करणार आहोत. सुरुवातीला बॅलन्स शीट म्हणजे काय आणि बॅलन्स शीट प्रिपेअर का करावी हे एक्सप्लेन करूया. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट शोविंग फायनान्शियल पोझिशन ऑफ द फर्म ऑन अ पर्टिक्युलर डे. बॅलन्स शीट म्हणजे असे स्टेटमेंट की जे विशिष्ट तारखेला फर्मची फायनान्शियल पोझिशन शो करत असते. ऑल लायबिलिटीज आर रेकॉर्डेड टू इट्स लेफ्ट हँड साईड वेअर ॲज ऑल ॲसेट्स आर रेकॉर्डेड टू इट्स राईट हँड साईड. बॅलन्स शीटच्या लेफ्ट हँड साईडला ऑल लायबिलिटीज रेकॉर्ड केल्या जातात, तसेच बॅलन्स शीटच्या राईट हँड साईडला ऑल ॲसेट्स रेकॉर्ड केल्या जातात. द बॅलन्स शीट इज नॉट ॲन अकाउंट बट अ स्टेटमेंट शोविंग द फायनान्शियल पोझिशन ऑफ अ फर्म ॲज ऑन अ गिवन डेट इन द फॉर्म ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज. बॅलन्स शीट हे अकाउंट नसून बिझनेसची फायनान्शियल पोझिशन शो करणारे स्टेटमेंट आहे. हे स्टेटमेंट बिझनेसच्या ॲसेट्स अँड लायबिलिटीज शो करते. नेक्स्ट प्रोफॉर्मा ऑफ बॅलन्स शीट एक्सप्लेन करूया. सुरुवातीला फर्स्ट लाईनला इन द बुक्स ऑफ मेसर्स नेम ऑफ द पार्टनर रायटिंग करावे, फॉर एक्झाम्पल ए अँड बी. त्यानंतर सेकंड लाईनला बॅलन्स शीट ही हेडिंग मध्यभागी लिहावी. त्यानंतर थर्ड लाईनला ॲज ऑन 31 मार्च जे फायनान्शियल इयर एंड असेल ते रायटिंग करावे, फॉर एक्झाम्पल 2019. त्यानंतर इथे दाखवल्याप्रमाणे 6 कॉलम थ्रू बॅलन्स शीट प्रिपेअर करावी. त्यानंतर लेफ्ट हँड साईड 3 कॉलम्समध्ये लायबिलिटीज अमाऊंट रुपीज रायटिंग करावे, तसेच राईट हँड साईडला ॲसेट्स अमाऊंट रुपीज रायटिंग करावे. अशा प्रकारे प्रोफॉर्मा ऑफ बॅलन्स शीट प्रिपेअर केला जातो. आता बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडचा अर्थ समजून घेऊया. त्यानंतर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला येणारे कंटेंट्स एक्सप्लेन करूया. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला फर्स्ट ओनर्स लायबिलिटी अँड सेकंड आउटसाइडर लायबिलिटीज रेकॉर्ड केल्या जातात. फर्स्ट ओनर्स लायबिलिटीज. ओनर्स लायबिलिटीज म्हणजे फर्मने पार्टनरला जी अमाऊंट पेबल असते ती रेकॉर्ड केली जाते. सेकंड आउटसाइडर लायबिलिटीज. आउटसाइडर लायबिलिटीज म्हणजे फर्म पार्टनर व्यतिरिक्त इतर बाहेरील पर्सनला अमाऊंट पेबल असते. हे 2 पॉईंट्स बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड समजून घेण्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि या 2 पॉईंटच्या आधारे आपण बॅलन्स शीट लायबिलिटी साईड एक्सप्लेन करणार आहोत. सुरुवातीला ओनर्स लायबिलिटी एक्सप्लेन करूया. फर्स्ट कॅपिटल अकाउंट्स. पार्टनर फर्ममध्ये जी अमाऊंट इन्व्हेस्ट करतो त्याला कॅपिटल असे म्हणतात आणि कॅपिटल अमाऊंट फर्मची लायबिलिटी असते. तसेच कॅपिटल अकाउंट लायबिलिटी साईडला सुरुवातीला कॅपिटल अकाउंट अंडर हेडिंग रायटिंग केले जाते. ही कॅपिटल अमाऊंट पार्टनर म्हणजेच फर्मच्या ओनरने इन्व्हेस्ट केलेली असते, म्हणून कॅपिटल ओनर्स लायबिलिटी आहे. आता ट्रायल बॅलन्सच्या आधारे कॅपिटल अकाउंटची पोस्टिंग समजून घेऊया. आपण प्रिव्हियस पार्टमध्ये शिकलेलो आहे की फिक्स कॅपिटल मेथड दिली असेल तर पार्टनर्स करंट अकाउंट प्रिपेअर केले जाते आणि बॅलन्स ऑफ कॅपिटल अमाऊंट डायरेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सुरुवातीला लिहिली जाते. फॉर एक्झाम्पल ए रुपीज 1 लाख अँड बी रुपीज 50,000. आणि जर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड दिली असेल तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्रिपेअर केले जाते
आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन अंडर हेडिंग पोस्टिंग केली जाते आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करून जो क्लोजिंग बॅलन्स येतो तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहिला जातो. सेकंड, करंट अकाउंट. आपल्याला पार्टनरशिप फायनल अकाउंटचे एक्झाम्पल सॉल्व करताना जर फिक्स कॅपिटल मेथड दिली असेल तर पार्टनर्स करंट अकाउंट प्रिपेअर केले जाते आणि या करंट अकाउंटमध्ये करंट अकाउंटचे ओपनिंग बॅलन्स ॲज पर ट्रायल बॅलन्स पोस्टिंग करून कॅपिटल रिलेटेड ऑल ॲडजस्टमेंट्स केल्या जातात. त्यानंतर पार्टनर्स करंट अकाउंट क्लोज केले जाते. यावेळी पार्टनर्स करंट अकाउंट क्लोजिंग बॅलन्स जर क्रेडिट आला तर तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ट्रान्सफर केला जातो. थर्ड, जनरल रिझर्व ऑब्लिक रिझर्व फंड. पार्टनरशिप फर्म प्रत्येक वर्षी होणाऱ्या प्रॉफिट्समधून काही अमाऊंट रिझर्व ठेवत असते आणि बाकी अमाऊंट पार्टनर्समध्ये ॲज पर प्रॉफिट शेअरिंग रेशो डिस्ट्रीब्यूट करत असते. फॉर एक्झाम्पल, फर्म प्रत्येक वर्षी ₹1,00,000 अमाऊंट जनरल रिझर्व ऑब्लिक रिझर्व फंड ठेवत आहे. ही अमाऊंट फर्म काही ठराविक कालावधीनंतर पार्टनरला परत करू शकते किंवा फर्ममधील काही एमर्जन्सीसाठी ही अमाऊंट यूज केली जाऊ शकते. इन शॉर्ट, फर्मने पार्टनर म्हणजेच ओनरच्या प्रॉफिट्समधून अमाऊंट रिझर्व ठेवलेली आहे म्हणून ही ओनर्स लायबिलिटी आहे. फोर्थ, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट. आपण जनरल रिझर्वमध्ये एक्सप्लेन केलेले आहे की फर्म प्रत्येक वर्षी अमाऊंट ₹1,00,000 रिझर्व करत आहे. ती करंट इयरच्या प्रॉफिटमधून केली जाते. इथे प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट मीन्स प्रॉफिट म्हणजेच फर्मला झालेल्या प्रॉफिटमधून ₹1,00,000 जनरल रिझर्व ऑब्लिक रिझर्व फंडमध्ये देणं आहे आणि रिमेनिंग अमाऊंट फर्म पार्टनरला ॲज पर प्रॉफिट शेअरिंग रेशो डिस्ट्रीब्यूट करत असते. अशा प्रकारे कॅपिटल अकाउंट, करंट अकाउंट, जनरल रिझर्व ऑब्लिक रिझर्व फंड अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट या ओनर्स लायबिलिटीज एक्सप्लेन केलेल्या आहेत. नेक्स्ट, आउटसाइडर लायबिलिटीज. जसे की आपण ओनर्स लायबिलिटीजमध्ये शिकलेलं आहे की फर्म ओनरला जी अमाऊंट देणं आहे ती रेकॉर्ड केली जाते. तसेच फर्म आउटसाइडर पर्सनकडून काही अमाऊंट ॲज अ लोन घेत असते. ती अमाऊंट फर्म आउटसाइडर पर्सनला देणं असते. फर्स्ट, लोन. त्यामधील सब पार्ट बँक लोन. फर्मने बँकेकडून लोन घेतले असेल तर देणं असते. सेकंड, बँक ओव्हरड्राफ्ट. फर्मचे बँकमध्ये करंट अकाउंट असते आणि करंट अकाउंट होल्डरला ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अवेलेबल असते. ओव्हरड्राफ्ट म्हणजे एक प्रकारचे शॉर्ट टर्म लोन असते. थर्ड, मॉर्टगेज लोन. काही फर्ममधील प्रॉपर्टी तारण ठेवून लोन घेतले असेल तर. अँड फोर्थ, लोन फ्रॉम डॅश. जर फर्मने अन्य कोणाकडून लोन घेतले असेल तर या सर्व अमाऊंट फर्म आउटसाइडरला देणं असते. सेकंड, क्रेडिटर्स ऑब्लिक सप्लायर्स ऑब्लिक अकाउंट्स पेबल. क्रेडिटर्स म्हणजे जे आपल्या फर्मला क्रेडिट बेसवरती म्हणजेच उधारीवरती गुड्स सप्लाय करतात. ही अमाऊंट फर्मने क्रेडिटरला इन फ्युचर देणं असते. इन शॉर्ट, क्रेडिटर्स म्हणजे ज्यांच्याकडून आपण क्रेडिटवर गुड्स परचेस करतो. थर्ड, बिल्स पेबल. आपण क्रेडिटर्सकडून गुड्स क्रेडिट बेसवरती परचेस करतो. त्याची बिल्स पे करणे बाकी असते म्हणजेच देणं असते. फोर्थ, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आपण फर्ममध्ये जे एक्सपेन्सेस करत असतो, फॉर एक्झाम्पल वेजेस, सॅलरी, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ट्रॅव्हलिंग, यातील काही एक्सपेन्सेस पे केला नसेल. फॉर एक्झाम्पल, ऑफिसमधील एम्प्लॉईला लास्ट 2 मंथ्स सॅलरी पे केलेली नाही म्हणजेच 2 मंथ्स सॅलरी आउटस्टँडिंग आहे आणि ही आउटस्टँडिंग सॅलरी अमाऊंट फर्म ऑफिस एम्प्लॉईला देणं आहे. फिफ्थ, ॲडव्हान्स फ्रॉम डॅश डॅश. फर्मने आउटसाइडर पर्सनकडून काही कामानिमित्त ॲडव्हान्स अमाऊंट घेतली असेल आणि ते काम पूर्ण झालेले नसेल तर ते काम पूर्ण होईपर्यंत ती अमाऊंट त्या आउटसाइडर पर्सनला देणं असते. सिक्स्थ, प्री रिसिव्ड इन्कम ऑब्लिक ॲडव्हान्स इन्कम ऑब्लिक इन्कम रिसिव्ड बट नॉट अर्न. एखादा इन्कम फर्मला ॲडव्हान्समध्ये मिळालेला आहे जो की करंट इयरच्या रिलेटेड नाही. तो इन्कम नेक्स्ट इयरचा आहे तर तो आपल्याला नेक्स्ट इयरला देणं असतो. फॉर एक्झाम्पल, रेंट रिसिव्ड इन ॲडव्हान्स. फर्मचा ऑफिसमधील काही भाग रेंट बेसिसवर यूज करण्यासाठी दिलेला आहे
आणि याचे रेंट नेक्स्ट 2 इयर ॲडव्हान्सने आलेले आहे. पण आपण अकाउंटिंग करताना करंट इयरचा विचार करतो. करंट इयर रिलेटेड अमाऊंट फर्मचा इन्कम असतो आणि नेक्स्ट इयर रिलेटेड इन्कम लायबिलिटी असतो. 7th प्रॉव्हिडंट फंड. आपण फर्ममधील एम्प्लॉईला पर मंथ सॅलरी देत असतो. त्यातील काही भाग प्रॉव्हिडंट फंड म्हणून इन्व्हेस्ट करत असतो. ही अमाऊंट एम्प्लॉईला रिटायर झाल्यानंतर दिली जाते. 8 इंटरेस्ट ऑन पी-एफ इन्व्हेस्टमेंट. जी अमाऊंट एम्प्लॉईच्या सॅलरीमधून पी-एफ इन्व्हेस्टमेंट केली जाते यावर मिळणारी इंटरेस्ट अमाऊंट एम्प्लॉईला दिली जाते. 9th प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. फर्मला व्हेरियस टाईप्स ऑफ टॅक्सेस पे करावे लागतात. यासाठी काही अमाऊंट आधीच प्रोव्हिजन करून ठेवली जाते. अशा प्रकारे आउटसाइडर लायबिलिटीज एक्सप्लेन केलेल्या आहेत. नेक्स्ट बॅलन्स शीट ॲसेट साईड. यामध्ये ॲसेट साईडचा अर्थ समजून घेऊया आणि ॲसेट साईडला येणारे कंटेंट्स एक्सप्लेन करूया. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ऑल टाईप्स ऑफ ॲसेट्स रेकॉर्ड केल्या जातात. फर्स्ट फिक्स ॲसेट्स, सेकंड करंट ॲसेट्स अँड लोन अँड ॲडव्हान्सेस, थर्ड इन्व्हेस्टमेंट अँड फोर्थ फिक्स सी-एस ॲसेट्स. हे 4 पॉईंट्स बॅलन्स शीटची ॲसेट साईड समजून घेण्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि या 4 पॉईंटच्या आधारे आपण बॅलन्स शीट ॲसेट साईड कंटेंट्स एक्सप्लेन करणार आहोत. फर्स्ट फिक्स ॲसेट्स. द ॲसेट्स विच गिव्ह लॉंग टर्म बेनिफिट टू द फर्म. फिक्स ॲसेट्स फर्मला लॉंग टर्म बेनिफिट देत असतात. दिस ॲसेट्स मे बी टँजिबल ऑर इनटँजिबल. ए टँजिबल ॲसेट्स. द ॲसेट्स विच कॅन बी सीन. अशा ॲसेट्स ज्या आपण पाहू शकतो आणि परचेस किंवा सेल्स करू शकतो. फर्स्ट लँड अँड बिल्डिंग, सेकंड प्रिमायसेस, थर्ड प्लांट अँड मशनरी म्हणजेच फर्मची यंत्रसामुग्री आणि सर्व यंत्रसामुग्री जोडून प्लांट तयार होत असते. फोर्थ फर्निचर, फिक्चर्स अँड फिटिंग, फॉर एक्झाम्पल ऑफिसमधील टेबल, चेअर एक्सेट्रा. फिफ्थ इक्विपमेंट्स म्हणजेच साधनसामुग्री, यातील काही फॅक्टरी रिलेटेड तर काही ऑफिस रिलेटेड असते. सिक्स्थ डिलिव्हरी ऑब्लिक मोटार व्हॅन, गुड्स ट्रान्सपोर्ट करण्यासाठी व्हेकल्स यूज केल्या जातात. सेवन्थ लूज टूल्स, मोठमोठ्या यंत्रसामुग्रीची जोडणी करण्यासाठी लूज टूलचा वापर केला जातो. अँड 8 लाईव्ह स्टॉक मीन्स स्टॉक ऑफ ॲनिमल्स. जर फर्मचा बिझनेस ॲनिमल रिलेटेड प्रोडक्शनचा असेल तर त्या बिझनेसमधील स्टॉक ऑफ ॲनिमल्सला लाईव्ह स्टॉक म्हणतात. अशा प्रकारे टँजिबल फिक्स ॲसेट आपण पाहू शकतो आणि परचेस किंवा सेल्स करू शकतो. बी इनटँजिबल ॲसेट्स. द ॲसेट्स विच कॅनॉट बी सीन. अशा ॲसेट्स की ज्या आपण पाहू शकत नाही पण आपण परचेस किंवा सेल्स करू शकतो. फर्स्ट गुडविल मीन्स नेम ऑफ द फर्म. सेकंड पेटंट्स. फर्मने रिसर्च करून प्रोडक्ट डिझाईन केलेले आहे आणि याचे पेटंट्स रजिस्टर केलेले आहे. हे डिझाईन फर्म व्यतिरिक्त कोणी वापरू शकत नाही, त्यासाठी फर्मची परमिशन घ्यावी लागते. थर्ड कॉपीराईट. कॉपीराईट प्रोडक्ट्स प्रोडक्शन करण्याची परमिशन. फोर्थ ब्रँड अँड फिफ्थ ट्रेडमार्क. ब्रँड रजिस्टर नसतो अँड ट्रेडमार्क रजिस्टर असते. अँड सिक्स्थ कॉम्प्युटर सॉफ्टवेअर. फर्मने सॉफ्टवेअर डेव्हलप केलेले असेल तर. या सर्व इंटँजिबल ॲसेट्स आपण पाहू शकत नाही पण परचेस किंवा सेल्स करू शकतो. सेकंड करंट ॲसेट्स. द ॲसेट्स विच गिव्ह शॉर्ट टर्म बेनिफिट टू द फर्म. करंट ॲसेट फर्मला शॉर्ट टर्म बेनिफिट देत असतात. फर्स्ट डेटर्स ऑब्लिक कस्टमर्स ऑब्लिक अकाउंट्स रिसिवेबल. फर्म डेटर्सला क्रेडिट बेसवरती गुड्स सेल करत असते आणि या सेल केलेल्या गुडची अमाऊंट काही ठराविक कालावधीनंतर फर्मला मिळणारी असते. सेकंड बिल्स रिसिवेबल. फर्मने डेटर्सला क्रेडिट बेसवरती सेल केलेल्या गुड्सची बिल्स रिसीव्ह होणे बाकी असते. थर्ड क्लोजिंग स्टॉक. फायनान्शियल इयरच्या एंडला म्हणजेच 31 मार्चला फर्मकडे अवेलेबल स्टॉक ऑफ गुड्स. फोर्थ कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक. फर्मचा अवेलेबल कॅश बॅलन्स अँड बँक बॅलन्स. फिफ्थ लाईव्ह स्टॉक. सिक्स्थ लूज टूल्स. या ॲसेट्स लाँग टर्म आणि शॉर्ट टर्म दोन्हीसाठी वापरल्या जातात. लाँग टर्म या प्रोडक्शनसाठी वापरल्या जातात
आणि शॉर्ट टर्म परचेस अँड सेल्ससाठी वापरल्या जातात. 7th स्टोअर्स अँड स्पेअर्स. 8 लोन अँड ॲडव्हान्सेस टू. लोन किंवा ॲडव्हान्स फर्मने कोणाला प्रोव्हाइड केले असेल तर. अँड 9th आउटस्टँडिंग इन्कम ऑब्लिक इन्कम रिसिवेबल ऑब्लिक इन्कम अर्न बट नॉट रिसिव्ड. इन्कम येणे बाकी. करंट इयरमध्ये इन्कम झालेला आहे पण अमाऊंट रिसीव्ह झालेली नाही. 3rd इन्व्हेस्टमेंट्स. फर्ममधील अमाऊंट्स आपण फर्स्ट शेअर्स, 2nd डिबेंचर्स, 3rd म्युच्युअल फंड्स, 4th गव्हर्नमेंट बॉन्ड्स, 5th सिक्युरिटीज, 6th पी-एफ इन्व्हेस्टमेंट्स, 7th डिपॉझिट एक्सेट्रा इन्व्हेस्टमेंट्स करत असतो. यावर फर्मला इंटरेस्ट अँड डिव्हिडंड रिसीव्ह होतो. 4th फिक्सिशियस ॲसेट्स मीन्स इमॅजिनरी ॲसेट्स. फॉर एक्झाम्पल डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेन्सेस लाईक ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 5 years. फॉर एक्झाम्पल ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट फॉर 5 years अमाऊंट 5,000 दिलेली आहे. यावेळी आपण 5,000 अमाऊंट 5 yearsसाठी पे केलेली आहे. म्हणजेच ₹5,000 डिवाइड बाय 5 इज इक्वल टू ₹1,000. ही अमाऊंट करंट इयर रिलेटेड आहे. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ॲडव्हर्टाइजमेंट ₹5,000 मधून नेक्स्ट 4 year अमाऊंट ₹4,000 लेस करावी आणि ₹1,000 आउटर कॉलममध्ये लिहावी आणि नेक्स्ट 4 year अमाऊंट ₹4,000 बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट अंडर हेडिंग पोस्ट करावी. अशा प्रकारे बॅलन्स शीटची ॲसेट साईड एक्सप्लेन केलेली आहे. तसेच या पार्टमध्ये आपण प्रिपरेशन ऑफ पार्टनरशिप फायनल अकाउंट्समधील बॅलन्स शीट एक्सप्लेन केलेली आहे. नेक्स्ट पार्टमध्ये आपण प्रिपरेशन ऑफ पार्टनरशिप फायनल अकाउंट्समधील इफेक्ट्स ऑन ॲडजस्टमेंट्स इन फायनल अकाउंट्स हा पॉईंट एक्सप्लेन करणार आहोत. या थेरी पार्ट संदर्भात कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड होताच आपल्याला नोटिफिकेशन मिळेल.